नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्ही कधी काकडीमध्ये रवा टाकून ही रेसिपी बनवली आहे का? चला तर मग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उन्हाळा स्पेशल, पौष्टिक, तितकीच झटपट बनवता येणारी आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी एक नाश्त्याची रेसिपी. आता ही रेसिपी बनवण्यासाठी लागणार आहेत आपल्याला 2 काकड्या. तर इथे मी मध्यम आकाराच्या 2 ज्या डार्क हिरव्या रंगाच्या काकड्या येतात त्या घेतलेल्या आहेत आणि या काकड्या स्वच्छ धुवून मग आपण या काकडीचे तुकडे करून घ्यायचे आणि या काकडीची मी साल काढत नाही आहे. जर का कोवळ्या असेल काकड्या तर सालीसकट वापरल्या तरी चालतील. तर इथे या मी घेतलेल्या ज्या काकड्या आहेत त्या अगदी कोवळ्या आहेत, तर याची मी साल काढणार नाही आणि सालीमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात फायबर असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. तर आता इथे मी काकडीचे तुकडे करून घेते. दुसरं म्हणजे काकडी घेताना तुम्ही या अशाच प्रकारच्या काकड्या घ्या. या काकड्यांना चव खूप छान येते आणि जो पदार्थ आपण बनवतोय त्याला रंगसुद्धा खूप छान येतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे काकडी घेताना ती चेक करून घ्यायची. कधी काकडी कडू असते, त्यामुळे पूर्ण पदार्थ कडवट होतो. त्यासाठी काकडी आधी चाखून बघायची, मग वापरायची. हा पदार्थ अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनवता येतो. हे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा बनवू शकता. आता हे काकडीचे बारीक तुकडे करून झाले की मग आपण हे मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत. कारण आपण या पेस्टमध्ये रवा टाकून नंतर आपण त्याची इडली बनवणार आहोत, इन्स्टंट इडली, किंवा तुम्ही त्याच बॅटरचे अप्पेसुद्धा बनवू शकता. आता इथे मी दोन्ही काकड्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि हे वाटताना अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. हे बारीक करताना अगदी कमी पाव कप इतकं पाणी वापरायचं, कारण काकडीला सुद्धा पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाण्याचा वापर थोडा कमी करायचा. तर आता हे झालेलं आहे बारीक वाटून, बघू शकता अगदी बारीक पेस्ट अशी मी तयार करून घेतलेली आहे. आता इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आता इथे रवा तुम्ही कोणताही वापरू शकता. जाड रवा वापरणार असेल तरीसुद्धा चालेल. माझ्याकडे बारीक रवा होता, तो मी वापरलेला आहे. तर आता हा रवा या काकडीच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ झाकून हा रवा फुलण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. म्हणजे मिश्रण हे अजून थोडंसं घट्टसर होईल. तर हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. यावरती झाकण देऊन साधारण 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवू. आणि आता साधारण 10 मिनिटानंतर बघू शकता रवा छान फुललेला आहे आणि मिश्रण आधीपेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे. जर का मिश्रण खूप जास्त पातळ असेल तर थोडा 2 ते 3 चमचे रवा अजून तुम्ही वाढवू शकता. आता इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे, त्यानंतर चवीपुरतं मीठ. आता हे सुद्धा सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे तर मी अगदी थोडं पाणी टाकून हे मिश्रण थोडंसं सैलसर करून घेते. खूप जास्त सुद्धा पातळ करायचं नाही. म्हणजे आपण रवा इडलीसाठी कसं बॅटर तयार करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट न खूप जास्त पातळ. तर मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आता यामध्ये तुम्हाला काही भाज्या किंवा चिली फ्लेक्स ॲड करायचे असतील तर ते सुद्धा करू शकता. तर इथे मी एक तडका ॲड करणार आहे. यामध्ये तडका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी मोहरी, एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि अर्धा चमचा उडीद डाळ घालून तडका छान तयार करून घेतला आणि आता या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण इडली बनवायला घेऊया. तर बाजूलाच मी गॅसवरती इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता आपण इडलीच्या प्लेटसुद्धा तयार करून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण इडल्या अगदी सॉफ्ट बनण्यासाठी आपण इथे इनोचा वापर केलेला आहे. तर इथे मी 1 पॅकेट इनो वापरलेला आहे. यावरती 1 चमचा पाणी टाकून हे मिश्रण सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. अगदी 1 ते 2 मिनिटासाठी, खूप जास्त ओव्हर मिक्स करायचं नाही. आणि आपली इडली पात्रामध्ये पाणीसुद्धा गरम ठेवलेलं आहे आणि इडलीच्या प्लेटसुद्धा आपल्या रेडी केलेल्या आहेत. तर याऐवजी तुम्ही इनोच्या ऐवजी तुम्ही सोडा किंवा बेकिंग पावडरसुद्धा वापरू शकता. तर आता ह्या प्लेट आपण तयार करून घेऊया आणि साधारण 10 ते 15 मिनिटासाठी या
मध्यम गॅसवरती वाफवून घ्यायच्या. जर तुम्हाला इडली बनवायची नसेल तर याच बॅटरचे तुम्ही आप्पे सुद्धा बनवू शकता, ते सुद्धा खूप छान होतात. तर नक्की ट्राय करून बघा. तर आता या इडलीच्या प्लेट मी सगळ्या रेडी करून घेतल्या आणि आपण या स्टीम करायला ठेवून देऊया. तोपर्यंत मी चटणीसुद्धा बनवून घेतलेली आहे. ही टोमॅटोची चटणी आहे. मी खूप वेळा याची रेसिपी शेअर केलेली आहे, तर तुम्ही नक्की बघू शकता. तर आता चटणीसुद्धा आपली तयार आहे आणि इडल्यासुद्धा स्टीम झाल्या. तर मी प्लेट बाहेर काढून 5 ते 10 मिनटं थंड होण्यासाठी ठेवल्या होत्या आणि छान थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायचे आहेत. तर एखाद्या चमच्याने आपण अशा पद्धतीने काढून घेऊया. तर बघू शकता अगदी व्यवस्थित, अगदी सॉफ्ट अशा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि खायला तर खूप छान लागतात. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. जेव्हा प्लेटमधून आपण इडली डिमोल्ड करतो, जो चमचा आपण वापरतो तो पाण्यामध्ये थोडंसं ओला करून घ्यायचं, म्हणजे इडली अगदी पटापट निघते. तर आता ह्या इडल्या सगळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बघू शकता दिसायला सुद्धा सुंदर असा छान कलर आलेला आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतात. नक्की ट्राय करून बघा. आता यासोबत आपण टोमॅटोची चटणी किंवा तुम्ही नारळाची चटणी सुद्धा खाऊ शकता. तर आपली तयार झालेली आहे काकडीची इडली. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवते. आतमधून बघू शकतो तुम्ही, छान सॉफ्ट अशी झालेली आहे आणि टोमॅटोची चटणीबरोबर तर खूपच छान लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.